त्या परमपदाला पोचलेले जे लोक आहेत ते परमपद कोणतं आहे? न तद भासयते सूर्यो न शशांगो न पावका यद्गत्वा ननुवर्तन्ते तद्धामं परमम्. मग ते धाम असं आहे बाबा अर्जुना की न तद भासयते सूर्य, सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्र त्याला प्रकाशित करू शकत न पावकहा, पावक म्हणजे अग्नी, अग्नी त्याला प्रकाशित करू शकत नाही. मग त्याला प्रकाश कशाचा आहे? काय तिथं सोलर सिस्टीम बसवली का काय हो भगवंताच्या धामाला? जशी आपली पृथ्वी आहे ना तसा तो गोलक आहे भगवंताचा. जसं चंद्र आहे, सूर्य आहे, काय शनी, मंगळ, गुरु, नेपच्यून, प्लुटो हे जे ग्रह आहेत तसं तर एक ग्रह आहे देवाचा धाम. त्याला काय म्हटलंय? गोलोक म्हटलंय. श्रीकृष्णाचा गोलोक आहे आणि तो गोलोक त्याला प्राप्त होतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. आहे की नाही? निज धाम वेगळं, हा निज धाम वेगळं, निज धाम वैकुंठ लोक वेगळा आहे, कैलास लोक वेगळा. कैलास शंकरच आहे. कैलास लोक ते कैलास लोकाला जातात शिवभक्त. विठ्ठल भक्त वैकुंठाला जातात. कृष्ण भक्त गोलोकाला. राम भक्त साकेत नावाचा लोक आहे. साकेत रामाचा. ब्रह्माचा ब्रह्मलोक. हे सगळे लोक आहे. तिथे देवांचे लोक तिथे त्या धामाला ते जातात. ते भक्त असतील ते. पण भगवंत काय सांगतात की जो जो माझ्या लोकाला प्राप्त झाला, जो जो माझ्या लोकाला आला, न तैत भासयते सूर्यो न शशांगो न पावका यद्गत्वा ननुवर्तन्ते तद्धामं परमम्. जे त्या धामाला जातात ते माझं धाम आहे की ज्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही. मग तो कसा आहे? तो स्वयंप्रकाशित आहे. मग स्वयंप्रकाशित तर मग सूर्य पण आहे. पण सूर्याजवळ कोणी जाऊ शकतं का हो? किंवा म्हणाल अवयान पाठवलं तर ते जळून भस्म झालं. इतकं त्याची शक्ती आहे, इतका प्रकाश आहे. तिथपर्यंत गेलं नाही, तिथपर्यंत गेलं नसतं. तिथपर्यंत जाणं शक्य नाही. सूर्यापर्यंत जाईल काय माणूस? राहिला सूर्य चंद्रावर राहायला जायचं चाललंय. चंद्रयान पाठवलं, चला चंद्रावर राहायला जायचंय. काही काही लोकांनी बुकिंग पण केलं रेल्वेचं चंद्राचं. पैसेवाले लोकांना काय पैसे भरलेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स लोकांनी चला चंद्रावर सहलीला जायचं. तसं सूर्यावर सहलीला जायचं. चला बरं जाईन का कोणी? जळून भस्म व्हायला जाईल मारायला. आहे की नाही? सहज भाद्रपद महिन्यात ऊन पडलं किंवा आता ऊन पडलं, साधं आता ऊन पडलं ना भाद्रपद महिना. अहो ते इतकी चटक लागते त्या उन्हाची की तर माणूस चक्रीन पडतो. तिथं कायला जाईल मारायला सूर्य होते. आहे की नाही? तो लोक भगवंताचा जो आहे तो सूर्यासारखाही पण नाही, तो चंद्रासारखाही नाही. तुम्ही म्हणाल की चंद्र आहे, शीतल आहे, असं आहे, तसं आहे. पण चंद्र परप्रकाशित आहे. चंद्राला सूर्याचा प्रकाश आहे, जसं पृथ्वीला सूर्याचा प्रकाश आहे. पृथ्वी फिरली, सूर्य मागच्या बाजूला गेला की इकडं अंधार पडतो, तिकडं उजेड पडतो. आता अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स पण तिकडं प्रकाश आहे, तिकडं सूर्य उगवलेला आहे.
आपल्याकडे रात्र झाली आणि आपल्याकडे दिवस उगवला का त्यांच्याकडे रात्र होते. असं आहे. पण तो गोलोक असा आहे भगवंताचा की तो स्वयंप्रकाशित आहे आणि त्याचा प्रकाश कसा आहे? निळाशार, आल्हाददायक आहे, सर्वांना आनंद वाटेल अशा प्रकारचा. तिथं उष्णताही खूप नाही. आपल्याकडे जसं AC लावलेला असतो ना, आहे का नाही? मुंबईमधल्या लोकांना AC मध्येच बसावं लागतं. आपल्याकडे सुद्धा पंखा लावल्याशिवाय आपल्याला घरात बसता येत नाही, गरमायला लागलो, आहे की नाही? लावतात पंखा, नाही तर मग बाहेर वाट्यावर येऊन बसावं लागतं थंडाव्याला, आहे की नाही? तसं तिथं घराची गरज नाही, थंडाव्याची गरज नाही, कशाचीच गरज नाही, उष्णतेची गरज नाही, शेकतही बसावं लागत नाही. थंडीची दिवस आपण शेकत बसतो. तिथं तसं नाहीये. तो लोकच असा आहे की तिथं थंडी वाजत नाही, तिथं उष्णताही लागत नाही, तिथं गरमतही नाही, तिथं घाम येत नाही, काहीच नाही. तिथं भूकही लागत नाही माणसाला, ताणही लागत नाही. असं आहे. आणि जो व्यक्ती तिथे राहतो तो त्याला विष्णू सारखा रूप धारण करतो. श्रीकृष्णाचं रूप त्याला प्राप्त होतं, विष्णूचं रूप चतुर्भुज. आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या मनातलं ओळखतो. आता तुम्ही जरी माझ्या समोर असलं बसलेलं तर तुमच्या मनात काय विचार चालले हे मला कळेल का? एक वेळेस एक्सप्रेशन तुमच्या चेहऱ्यावर, तर त्याच्यावरून तुमचं दुःख समजून जाईल. तुम्ही दुःखी आहे का आनंदी आहे का नाही? आज लय चेहरा पडला हो, काय झालं का काय? त्याच्यावरून थोडंसं आपल्याला काही अंदाज काढता येईल अंदाजाने. किंवा जास्त जर चेहरा स्फूर्ती लयच खुश दिसतात, काय भानगड आहे ते दिसतं. पण मनातलं जाणू शकतो का? तुम्ही माझ्याविषयी काय विचार करता ते मी जाणू शकतो, मी तुमच्याविषयी काय विचार करतो ते तुम्ही जाणू शकता. असा तो गोलोक आहे. तिथं सगळे समान आहे, नाही का? तिथं कोणी हलका नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, मध्यम नाही, काही नाही, सगळे समान. मनात आलं तुम्हाला जे खायचं ते मनात तिथे मिळतं. कल्पतरू, कामधेनू कल्पतरू, आहे का नाही? मला आणेल ते येईल ते तुमची इच्छा प्राप्त होते. त्या गोलोकामध्ये भगवंताचं नामस्मरण चिंतन, जिकडे तिकडं फुलांची वन, हो, तिकडं सगळे कल्पतरू. खडा घेतला सगळे परीस, हिरे माणिक, कशालाच कमी नाही तिथे. आनंदाचे डोही आनंद तर भगवंताच्या नामस्मरणाचा जयघोष. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गृहे गृहे गोप वधू कदंबा, गृहे गृहे गोप वधू कदंबा. सर्वे मिलित्वा समवाप्य योगं, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं. गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवेति. गोविंद दामोदर माधव हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र लहानपणीच पाठ झालेले आहेत, पाठांतर आहेत. आणि त्याच्यामुळं ते सगळे स्तोत्र त्यावेळेस
तो एक आनंद होता त्यावेळेस. आणि ते एक वय असतं. त्या वयात हे सगळे स्तोत्र मंत्र, रामरक्षा, भगवद्गीता, ओम प्रार्थायत प्रतिबोधिताम भगवताम नारायणेन स्वयं व्यासेन, इथून सुरुवात भगवद्गीतेची, इथून पाठांतर आहे. अथपासून इथेपर्यंत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुरा तत्र श्री विजयभूती ध्रुव आणि शेवटचा श्लोक भगवद्गीतेचा. आणि धृतराष्ट्र उवाचेपासून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युचा मामका पांडवाचैव किं कुर्वत, पहिला श्लोक. प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या प्रकाराने आहे, वेगवेगळी महती आहे प्रत्येक अध्यायाची भगवंताच्या. सगळं युद्धाचं वर्णन आहे आणि ज्ञान आहे. आहे की नाही? ते ज्ञान इथे आहे. वेदांचा सर्व अर्थ, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, व्यासांनी सगळं ते भगवद्गीतेमध्ये आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्रम येन त्वया भारत तैल पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीप्त. काय संस्कृत आहे सगळं, सगळं टोटल संस्कृत आहे. हो. आणि संस्कृत म्हणजे साधी नाही, गोष्ट नाही. आणि ते प्राप्त होणं त्याला सद्गुरूचीच हे लागते. अजूनही श्लोक पाठांतर होतात माझी. 70 वयाचा आहे, वय झालं आहे, पण अजूनही पाठांतर म्हणजे मेमरी फुल आहे अजूनही. नाही असं नाही, तेच नाही, नवीन नवीन अजून काही नवीन, अजून काही नवीन. हे अध्यात्मशास्त्र आहे. किती जन्म घेतले तरी ते संपत नाही. किती जन्म घेतले तरी ते पूर्ण होत. तरी मी म्हणतो अजून मला हे राहिलंय, ते राहिले, अमुक राहिलंय. आता सगळे ग्रंथ झालेत. हो, महाभारत सुद्धा, रामायण, महाभारत, भागवत 2-2, 3-3 वेळेस झाले. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांचे सगळे ग्रंथ, तुकाराम महाराजांचे ग्रंथ, 1000 ग्रंथ पडेले माझ्याकडं, 1000. मला असं वाटतं की यावं पोराने वाचा, कोणी येत नाही. आजची परिस्थिती मोबाईलकडे झालेली. काय करायचं त्याचं? एखादा अभंग पाठकरण म्हटलं तर होत नाही पोरांचं. अशी परिस्थिती झाली आहे. ठीक आहे, पाठांतर झालं पाहिजे. काही लोकांचे अभंग किती पाठांतर आहे, किती व्यवस्थित म्हणतात, किती चांगलं चालतं. बाकी झालं पाहिजे, पुढच्या पिढीला ते चाललं पाहिजे. आणि तो एक आनंद आहे. भगवंताचा नामस्मरणाचा आनंद हा सगळ्या गोष्टीपेक्षा तो आनंद वेगळा आहे. हो, म्हणून तो आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. तो आनंद तिथे आहे, त्या गोलोकामध्ये आहे असं भगवंत म्हणतात. ते आपण उद्याला आपण पाहू. आज सुरुवात झाली श्लोकाची. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावका यद् गत्वा न वर्तन्ते तद्धामं परमम्. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो भाग मांडू. अजून बरेच आहे, मौली काय म्हटले त्याच्यावरती काय नाही. आता हे एक जर श्लोक घेतला तर तो 8-10 दिवस तरी आपण आपल्या परीने आपण घेऊ. त्यात काय आपल्याला काही जबरदस्ती नाही आहे की ते असंच केलं पाहिजे, तर तसं काही नाही. माऊलींनी जसं सांगितलं तसंच आपण सांगणार आहे. माऊलीच्या पुढं जाणार नाही. त्यांचं शब्दप्रमाण आहे आणि त्याच्या पुढं गेलं तर मग ते अशुद्ध झालं समजायचं. आपलं काही नाही तिथे, आहे की नाही? इथे आपलं काहीच नाही. आपलं फक्त ते माऊलीच्या पर्यंत जायचं. माऊलीच्या पुढे नाही जायचं. त्याने जे सांगितलं त्या पद्धतीने. म्हणून सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता काय भीक मागे, मनाची अयोगे सिद्धी पागे. म्हणून ते पाठीराखे आहेत सद्गुरू आपले. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आहेत, आपले सद्गुरू गंगागिरी महाराज आहेत, दत्ताबा खानवेलकर आहेत.
हे आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांचं शब्द प्रमाण म्हणून आपण सर्व काही चालवलेलं आहे. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी.